नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे डेन्मार्कमध्ये आणि घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवा कोरा छानसा व्हिडिओ आणि तितकाच सुंदर पण आहे हा व्हिडिओ। कारण आता इथे सुरू आहे सध्या स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतू। तर आपल्याकडे फारसं लक्ष जात नाही आपलं की कोणता ऋतू सुरू आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। तर ते पण सध्या मिक्स होतात आहे भारतात की कधी उन्हाळ्यात पाऊस येतो, अवकाळी पाऊस किंवा थंडी बरेच दिवस राहते किंवा असं काही बरंच सुरू असतं मिक्सिंग। तर त्यामध्ये लक्षात येत नाही की कोणता ऋतू सुरू आहे आणि आपण त्यामध्ये मग उपऋतू शोधणं। तर उपऋतू शोधायला आपण जात नाही कारण फारसा बदल हा कधी दिसत नाही भारतामध्ये। पण डेन्मार्कमध्ये आता थंडीचे दिवस संपलेले आहेत आणि जी थंडी जी होती तुम्ही पाहिलंच आहे की किती कडक थंडी असते, इथे बर्फ असतो आणि झाडांची पानगळ झालेली असते किंवा म्हणजे अगदी उदास सगळीकडे वातावरण असतं। पण आता जसं जसं स्प्रिंग सुरू होतो ना, म्हणजे मार्चपासून स्प्रिंग सुरू होतो, मार्च ते मे पर्यंत हा स्प्रिंग असतो। तर स्प्रिंग म्हणजे नेमकं काय, तर वसंत ऋतू। म्हणजे आता बघा आपल्याकडे जसे काव्य आहेत किंवा एक हिंदी गाणं आहे बघा, पतझड सावन बसंत बहार। तर त्याची आठवण थोडीशी इथं येते की ते खरं वाटायला लागतं कारण आपलं कधी लक्ष गेलेलं नसतं किंवा आपण ते पाहिलेलं पण नसतं। फक्त आपण चैत्र पालवी किंवा आंब्याला आलेला मोहर वगैरे आपण थोडासा बघतो फेब्रुवारी मार्च वगैरे त्या दरम्यान। पण आता तसं काही ह्या उन्हाळ्यामध्ये एवढं रख्ख ऊन आणि जे काही सूर्य तापतोय भारतामध्ये, तर तेव्हा असं काही लक्षात येत नाही की आता काही वसंत ऋतू किंवा काही सुरू झालं असेल वगैरे। तर बघा इथे आता सुरू झालाय ना वसंत ऋतू इथला, म्हणजे स्प्रिंग। तर त्या स्प्रिंगमध्ये इतका निसर्ग सुंदर होत जातोय, म्हणजे सुरुवात आता झालेली असते। तर त्याच्या सुरुवातीला चेरी ब्लॉसम हा एक सीझन सुरू होतो। तर चेरी ब्लॉसम हे तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल, म्हणजे मीही इथे येण्यापूर्वी फक्त नाव ऐकलं होतं की चेरी ब्लॉसम, कारण ते काही बरेच प्रोडक्ट्स वगैरे आपले ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे त्याच्यावर तुम्ही वाचलं असेल चेरी ब्लॉसम। आणि त्या चेरी ब्लॉसमचा नेमका अर्थ काय असतो किंवा काय असतो तो चेरी ब्लॉसम हे मलाही माहिती नव्हतं। तर मी इथं आल्यानंतर ते पाहिलं, अनुभवलं आणि ते खूप सुंदर वाटलं मला। तर एक प्रयत्न करते तुमच्यासोबत ते दाखवण्याचा, तुम्हालाही तो आवडेल ह्या आशेने। आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, एवढीच तुम्हाला विनंती। आणि बघा कसा वाटतोय आज तुम्हाला हा चेरी ब्लॉसम। आवडलाच तर नक्की कमेंट करा आणि पुढचे छान छान व्हिडिओसाठी कनेक्ट राहा, चॅनलवर वारंवार येत राहा। तर बघा आजचा व्हिडिओ। तर वसंत सुरू झालाय पण त्याच्याशी ह्यांना जास्त काही देणं घेणं नाहीये ह्या झाडांना अजून तरी, कारण ह्यांचं आपलं हळूहळू सुरू आहे। कारण ह्यांना उन्हाळ्यामध्ये म्हणजे समरमध्ये ह्यांना फुलायचे, त्यामुळे ह्यांचं अगदी काम निवांत चाललेलं आहे। तिकडे बघा पलीकडे त्यांचंही तेच चालू आहे। हां, ही हिरवळ कायम असते, त्यामुळे ह्या हिरवळीला काही फारसा फरक पडत नाही कोणाचं काय सुरू आहे, कोणाचं काय ऋतू चाललाय। पण आता ही झाडं बघा, ह्यांचंही अगदी काम स्लो चालू आहे। ह्यांना पण काही फार घाईनं दिसत नाहीये। हे बघा इकडे किंवा पलीकडे हे बघा असं। तर ह्यांना एकदम ह्यांचं सुरू आहे काम हळूहळू। ह्याला तर काही जास्त झालेलंच नाहीये वाटतं। हे बघा हा तर अगदी आळशी प्राणी दिसतोय हा, कारण एवढा आता वसंत सुरू झालाय, खूप सारं बहरलंय। पण ह्याच्याकडे ना अजून पालवी आली आहे ना काही बहर दिसतोय, हो की नाही। तर तसंच ती पण झाडं दिसतात आहे, हे बघा। आणि ही जी खुरटी दिसत आहेत ना छोटी छोटी, पुढे जाऊन तुम्हाला दाखवते, थोडंसं पुढे दिसतील तुम्हाला। तर बघा आता इथे पण काही नाही सुरू, म्हणजे अगदी थोडेसे छोटे छोटे बर्ड्स दिसत आहेत। तर कदाचित तुम्हाला दिसतील, थोडेसे दाखवते। हे बघा अगदी छोट्या छोट्या कळ्या दिसत आहेत या, म्हणजे पण खूप घाई नाही आहे ह्यांना अशी। आणि ती पलीकडे दिसतात आहे खुरटी, तर ती अजून हिरवी, म्हणजे त्यांची अजून पानगळच सुरू आहे, तर त्यामुळे त्यांना तर बराच वेळ आहे। हे बघा ह्यांना खाली जे दिसत आहेत त्यांना, हे बघा। हे बघा हे खूप चांगलं निवांत काम सुरू आहे ह्यांचं। पण आता जे जोमाने कामाला लागलेत तर त्यांना आपण पाहूया, त्यांचं सौंदर्य आपण पाहूया। हां, आणि एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की डेन्मार्कला ना असं म्हणतात ना की म्हणजे उन्हाळा म्हणजे डेन्मार्कमधील स्वर्ग असतो
तर बघा त्याची थोडीशी अनुभूती तुम्हाला देते. हे बघा ह्या फुलांकडे बघून वाटतंय ना, हे बघा, किंवा इथं ही फुलं आहेत बघा, हे बघा, हे बघा, हे बघ. जर आता हा उन्हाळा असा सुरुवात होत असेल उन्हाळ्याची, म्हणजे एप्रिलमध्ये जर हे चित्र असेल तर खरंच वाटत असेल ना, खरंच आहे ना म्हणजे ती गोष्ट की हो हो खरंच म्हणजे हा स्वर्गच आहे. हे बघा इथे, आणि इथे एक ट्युलिप दिसते मला, ती तुम्हाला दाखवते. ट्युलिपचं फूल आलंय ट्युलिपचं. हां, आपण एक ट्युलिपवर पण छान व्हिडिओ बनवूया, कारण इथं खूप ट्युलिप असतात. हे बघा, हे बघा. तर असा असतो उन्हाळा इथला, एप्रिल महिना. आणि आता बघा मी तुम्हाला घेऊन जाते चेरी ब्लॉसमकडे. हे बघा, हे बघा, हा होतोय, हा आहे चेरी ब्लॉसम. हे बघा, हे बघा, दिसतोय चेरी ब्लॉसम, बघा कसा डोलतोय. आणि बघा आता हवा सुरू झाली आहे, तर त्याच्याशी अशा पाकळ्या त्याच्या गळत आहेत. हे बघा, हे बघा, खाली तुम्हाला दिसतील ह्या पाकळ्या, हे बघा पडल्यात. हे बघा, तर हा असतो चेरी ब्लॉसम. बघा किती डौलदार दिसतोय. आणि हे बघा पुढं देखील, तिकडंही देखील झाडं आहेत. इथं एक आहेत झाडं. थोडंसं जवळून घेते व्ह्यू. बघा किती दाट असे पुंजके दिसत आहेत ना. हे बघा तिकडे पलीकडे, म्हणजे इथे पूर्ण ह्या रस्त्यांवरही हे असं सगळं व्यापलेलं आहे ह्यानी. हां, पण आता ही फुलं दिसत आहेत बघा फक्त. ह्याच्यात पानं खूप कुठे कुठे दिसत आहेत, पानं सगळीकडे पानं नाहीत दिसत. तर आता ह्याचं वैशिष्ट्य असं असतं चेरी ब्लॉसमचं की आता ही फुलं गळतात अगदी. बघा आता ह्यांचा म्हणजे सडा जो आहे, ह्या पाकळ्यांचा सडा, तर तो तुम्हाला दाखवते मी खाली. हे बघा, हे बघा, हा ह्या फुलांचा सडा पडतोय. जसं आपल्याकडे पारिजाताचा सडा पडतो ना पहाटे, तर तसा हा सडा आता पडतो इथे. आणि थोड्याच दिवसामध्ये हे सगळं अगदी गळून जातं, म्हणजे हे एकही फुलं राहत नाहीत ह्या झाडावरती. हे बघा, आता ही सुरुवातच असते, कारण आता हवा येते, खूप हवा असते आता ह्या दिवसामध्ये. आणि हे पूर्ण गळून जातं. आणि त्यानंतर ह्याला पानं येतात. म्हणजे आपल्याकडे कसं अगोदर पानं येतात, नंतर फुलं येतात, म्हणजे पानं, नंतर कळ्या, आणि नंतर फुलं. पण असं नसतं, इथे छोट्याशा कळ्या सुरू होतात, त्यानंतर फुलं येतात, ही सुंदर चेरी ब्लॉसम. आणि हा गळून गेल्यानंतर मग परत हिरवी पानं येतात, आणि मग ती राहतात म्हणजे सप्टेंबरपर्यंत वगैरे. आणि नंतर मग त्याचं ऑक्टोबरमध्ये पानगळमध्ये रूपांतर होतं. तर हे थोडंसं एक वेगळं वैशिष्ट्य यांचं. किंवा आता इकडे बघा, हे अगदी एका लाईनमध्ये दिसत आहेत. हे बघा, तर अशा प्रकारे बघा किती सुंदर दृश्य आहे हे. आणि बऱ्याच गार्डन्समध्ये वगैरे, आता हे थोडं छोटं गार्डन घेतलं मी आज शूटमध्ये, पण बरेच गार्डन असे त्यांनी जोपासलेले आहेत इथं डेन्मार्कमध्ये, की त्यांनी असे म्हणजे फक्त चेरी ब्लॉसम असतो तिथे. आणि तो चेरी ब्लॉसमचा फेस्टिवल जसं काही नाही का, की एक सीझन त्याचा एवढा सुंदर दिसतो. आणि तिथे बऱ्याच कमाणी असतात, म्हणजे ह्या फुलांमुळे झालेल्या कमाणी, म्हणजे त्याच्या झाडांची रचना वगैरे त्यांनी तशा प्रकारे केली असते. तर मी त्याचे पण फोटोज व्हिडिओच्या शेवटी ॲड करेल, की ते किती सुंदर दिसतं. हे बघा, तर आता खरं हवा आली आहे त्यामुळे ते अजून छान दिसतंय. रस्त्याच्या दोन्ही साईडला थोडं थोडं लावलंय ते. हे बघा, आता तर किती म्हणजे वेगाने त्याची ते गळती होते त्या पाकळ्यांची. तर हे आता कारण ह्याचं काही फार नसतं ह्यांचं आयुष्य, हे फार 2 आठवडे झालं तर मग हे 2 आठवड्यानंतर पूर्ण ही हा चेरी ब्लॉसम म्हणजे संपून जातो.
इथे काहीही परत बघण्यासारखं राहत नाही. तर त्यामुळे चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी आता ईस्टरचा सीझन सुरू आहे. गुड फ्रायडे आणि ईस्टर येतोय. तर हा एक कालावधी असतो. तर ह्या कालावधीमध्ये सुट्ट्या असतात. इथे 8 दिवसांच्या सुट्ट्या मिळतात शाळांना वगैरे. तर ह्या दिवसांमध्ये सर्वजण जातात, सुट्टी असते तर चेरी ब्लॉसम एन्जॉय करतात बघून जायला. म्हणजे हे इथले ठरलेले प्लॅनिंग्ज आहेत. आपल्याकडे जसं असतात ना की आता बऱ्याच जत्रा असतात बघा उन्हाळ्यामध्ये. तर जत्रा यात्रा तर आपण वेळ काढून जातो ना तेव्हा दर्शनाला वगैरे. तर ह्यांच्याकडे कदाचित हे निसर्गाचं दर्शन घेतात आणि निसर्गामध्ये रमतात असं दिसतंय. तर हा आहे चेरी ब्लॉसम माझ्या नजरेतून आणि तुम्हालाही पाहायला मिळाला. तुम्ही एन्जॉय केला असेलच हा व्हिडिओ, हा चेरी ब्लॉसम, अशी आशा करते. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे काही गार्डनचे फोटो बघा. अशा प्रकारे त्यांनी गार्डन्स बनवलेले असतात आणि हे इतकं सुंदर दिसतं ना. तर ते फक्त आपण पाहायचं आणि एन्जॉय करायचं, अगदी निशब्द होऊन ह्या निसर्गाचा आनंद घ्यायचा. एवढंच असतं ह्या चेरी ब्लॉसमच्या सीझनमध्ये. आणि हे खूप 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 असं मनमोहक असतं, आपल्याला अगदी आनंद वाटतो. तर असा असतो हा छानसा चेरी ब्लॉसमचा सीझन, जो की स्प्रिंगमध्ये येतो, म्हणजे आपल्या वसंत ऋतूमध्ये येतो. तर वसंताचं हे छान रूप तुम्हालाही आवडलं असेलच. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलवर परत परत येत राहा. तोपर्यंत बाय.